हाय, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपले बारामतीच्या ज्या विजय मॅडम आहेत त्यांच्यासाठी आहे. विजय मॅडम अशासाठी बोलत आहे मी, कारण त्यांना ताई म्हणलेलं आवडत नाही आणि त्या मोठ्या आहेत तर मला नाव घ्यायलाही आवडत नाही, तर त्याच्यामुळे आपण मॅडम म्हणूया. ठीक आहे. तर व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असं आहे की 1 महिन्याआधी त्यांनी लाईव्ह घेतलेली, ईद होती त्यावेळेस. ॲक्च्युली म्हणजे मी आधी माझ्या चॅनलबद्दल सांगते की मी जो माझा चॅनल ओपन केलेला 4 महिने झाले असते. तर चॅनल ओपन केलेला अशासाठी की मला हाऊस आहे आणि माझे मुली लहान आहे, तर चला त्यांच्या काही आठवणी पण कलेक्ट करता येईल तर आणि व्लॉगिंग पण करता येईल, तर अशासाठीच ओपन केलेला. पण मध्ये जे 2-4 महिन्याआधी मोहिनी हजारेचं जो मॅटर चाललेलं, तर त्या टायमाला मला असं वाटलं की कुठेतरी बोललं पाहिजे. तर तेव्हा मी रिॲक्शन पण दिलेलं आणि चांगलंच रिॲक्शन दिलेलं. म्हणजे मी जेवढे पण रिॲक्शन दिलेले आहेत ते असं काही वाईट शब्द किंवा वाईट असं बोलून काहीच दिलेलं नाही. एखाद्याला समजवतो कसं अशाच प्रमाणेच मी रिॲक्शन दिलेले आहेत. आणि त्यावेळेस पण मी तसेच रिॲक्शन दिलेले की घरच्यांना असं बोलू नाही, घरचे परत एक होतातच, असं होतं. तर त्या टायमाला मी मासवाली, शोभाताई, आपल्या विजय मॅडम, आम्ही सगळे रिॲक्शन देत होतो. आता त्याच्यानंतर झालं असं की मला वाटतं 1.5-2 महिने झाले मी काय कोणावरती रिॲक्शन वगैरे दिलेलं नाही आहे. तर 1 महिन्याआधीची गोष्ट म्हणजे ईद होती त्यावेळेस. त्यात 3 तारीख होती मला वाटतं. तेव्हा विजय मॅडमची लाईव्ह चालू होती आणि त्या लाईव्हमध्ये त्यांनी भरपूर वेळा त्यांनी माझं नाव घेतलेलं आहे. तर त्या लाईव्हमध्ये त्या असं म्हटलेल्या की आपली जी मोहिनी खान आहे म्हणजे मी, तर मोहिनी खानला काही कळतच नाही की ती कोणत्या टोळीतली आहे, बिचारीला काही समजतच नाही आहे. तर त्यांना बहुतेक याच्यामुळे असं वाटलं असेल, कारण की मी व्हिडिओ नाही टाकत आहे, मी बोलत नाही आहे. तर तेव्हा मी विचार केलेला की मी व्हिडिओ बनवून त्यांचं जे कन्फ्युजन आहे ते मी दूर करू, पण नाही बनवला व्हिडिओ, कारण की सहसा मला एवढा टाईम नाही भेटत, मुलं लहान आहेत. आणि रिॲक्शनचं कसं असतं त्याच्यावरती आपल्याला पहिला पूर्ण अभ्यास करायला लागतो की कोण काय बोललं काय नाही, तेव्हाच आपण रिॲक्शन देऊ शकतो. असं डायरेक्ट उठून आपण रिॲक्शन देऊ शकत नाही, बरोबर आहे. आणि आता एवढे रिॲक्शन चॅनल्स ओपन झालेले आहेत, तर माझ्या रिॲक्शनसाठी कोण काही वेट करत बसणार नाही आहे. आणि मला तेवढा वेळ भेटत नाही की मी रात्री कोणाची लाईव्ह बघितली तर सकाळी उठून लगेच मी व्हिडिओ बनवू. तर मग त्याच्यामुळे मी ते स्टॉप केलं वेळेमुळे. कारण की जेव्हा मला वेळ भेटतो तोपर्यंत ऑलरेडी त्याच्यावर 10 जणांनी रिॲक्शन दिलेलं असतं, तर मग माझा रिॲक्शनचा काही उपयोग नाही आहे. त्याच्यामुळे मी ते स्टॉप केलं. तर तेव्हा मला असं वाटलं की मी त्यांचं कन्फ्युजन दूर करू, पण नाही बनवला मी व्हिडिओ. मग त्याच्यानंतर परत एकदा अजून एक लाईव्ह होती त्यांची की व्हिडिओ होता, त्याच्यात पण त्यांनी माझं नाव घेतलेलं की हे आधी बोलायच्या आणि आत्ता बोलत नाहीत, असं तसं. म्हणजे त्यांना असं वाटतं की मी त्यांच्या विरोधात आहे वगैरे काय. आणि त्याच्यानंतर मग काल परत एक लाईव्ह होती, तेव्हा पण ते असं म्हटलं की मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आईसाहेबांबद्दल, तर शोभाने मोहिनीने कमेंट नाही केलं काय नाही, असं तसं त्या बोलल्या. ते म्हटलं ठीक आहे, आज व्हिडिओ बनवूया आणि त्यांचं जे कन्फ्युजन आहे ते दूर करूया. ॲक्च्युली कन्फ्युजन दूर करायची गरजच नाही आहे. पहिली गोष्ट, माझ्या आय डीवर जे पण कोणी येईल तर त्यांना कळेलच येऊन की मी टोळीत आहे नाही आहे काय आहे ते. तरी पण मी या व्हिडिओमधून सांगते. पहिली गोष्ट तर विजय मॅडम तुमच्यासाठीच हा व्हिडिओ खास आहे. मी कुठल्याही टोळीतली नाही आहे ना, ह्या टोळीतली ना त्या टोळीतली, ही मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आणि आत्ताही सांगते आणि सांगायची गरजच नाही. जेही कोणी माझ्या चॅनलवर येऊन तर ते स्वतःच बघतील की मी कोणाच्या विरोधात तर सोडा, पण कोणाच्या सपोर्टमध्येही मी एक सिंगल व्हिडिओ नाही बनवलेला आहे. एवढ्या महिन्यात एवढे टॉपिक्स होते, मी पाहिजे तर त्या टॉपिक्सला घेऊन व्हिडिओ बनवू शकत होते आणि माझा चॅनल ग्रो करू शकत होते. कारण आजकाल बघतो आपण रिॲक्शन चॅनल्सने रिॲक्शन जेवढं चांगली रिॲक्शन देऊ तर चॅनल खूप लवकर ग्रो होतो, सबस्क्रायबर वाढतात. पण मी त्याचा अजिबात फायदा उचललेला नाही आहे. मी एक सिंगल व्हिडिओसुद्धा मी टाकला नाही कोणाच्यावरती, ना चांगला ना वाईट, ना कोणाच्या सपोर्टमध्ये बी नाही टाकला की हे बरोबर आहेत की हे चुकीचे आहेत. तुम्ही जसं म्हटलं होतं की मोहिनीला बिचारीला कळतच नाही आहे, असं काही नाही आहे. मला कळतं सगळं, पण मी बोलत नाही. भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या मला पण माझ्या मनात प्रश्न पडतात, पण मी व्हिडिओ बनवत नाही आहे आणि मी बोलत नाही आहे. माझं एकच आहे की माझ्यासाठी सगळे समान आहेत. हां, कोण चूक आहे तर ते चूकच आहे आणि कोण बरोबर आहे तर ते बरोबरच आहे, मग ते कोणीही असू दे. माझ्यासाठी कोण टोळी वगैरे नाही आहे की ते चूक जरी असलं पण मला ते आवडतात तर म्हणून ते बरोबर आहे, असं काही नाही. आणि मी तुम्हाला एक सांगते की मी तुमच्याही अजिबात विरोधात नाही आहे. तुमच्या भरपूर काही गोष्टी मला आवडतात,
असं नाही आहे की मी तुम्हाला कमेंट नाही करत किंवा व्हिडिओ नाही बनवत तर मग आता तुम्ही काय करताय ते मला योग्य नाही वाटत आहे किंवा असं काहीच नाही आहे. मी तेच तुम्हाला सांगते ना की सगळे समान आहेत. मला कोण चुकीचं वाटलं तर ते चूकच आहे आणि कोण बरोबर आहे तर ते बरोबरच आहे. तर मी तुमच्याही विरोधात नाही आहे इवन. आणि राहिला प्रश्न लाईव्हला वगैरे जायचा तर मी यूट्यूब ओपन केला, कोणाची लाईव्ह चालू असते तर मी जाते हाय करायला. आता तुमची पण लाईव्ह चालू असली की मी किती वेळा कन्याला पण हाय केलेलं आहे, कन्याला माहिती असेल ते, आणि मी बघते तुमचे व्हिडिओ. आणि मी आत्तापर्यंत कोणाच्या व्हिडिओ खाली जाऊन कमेंट केलेलं नाही आहे त्या विषयावर, ना कोणाच्या लाईव्हवर जाऊनही कोणता विषय चालला असेल तर त्याच्यावर माझं मी मत मांडलेलं नाही आहे. आणि ना मी कोणत्या विषयावर लाईव्ह घेतलेली आहे आणि ना व्हिडिओ बनवलेला आहे, बरोबर. आता त्या दिवशी मासवाल्या ताईच्या लाईव्हवर पण मी गेले होते, जस्ट हाय केलं मी, तर मी बघितलं हा काय विषय चाललेला आहे, मोहिनीबद्दल विषय चाललेला की मोहिनी त्यांना काहीतरी बोललं. तर मी म्हटलं अरे बरेच दिवस झाले मासवाली ताई तर काही बोललेलेच नाही आहे मोहिनीला, मग आता हे काय झालं. मग तेव्हा मी जाऊन मोहिनीच्या चॅनलवर बघितलं की काय बोललेली आहे. तर मार्क्सवाल्या ताई मला बोलल्या पण होत्या मी जेव्हा त्यांच्या लाईव्हवर गेले होते की मोहिनी तुम्ही सांगा मी कुठे चुकत आहे. तर त्याच्यावर मला हे म्हणायचं आहे की हो बरोबर आहे की मार्क्सवाली ताईंनी भरपूर दिवसापासून मोहिनीला काहीच बोलल्या नव्हत्या, पण आणि मोहिनीने पण व्हिडिओ बनवला होता ठीक आहे, पण त्या व्हिडिओमध्ये खूप काही चुकीचं बोलली मोहिनी. शिव्या तर होत्याच पण शिव्याच्या ऐवजी अजूनही खूप काही होत्या, तसं नव्हतं बोललं पाहिजे, तर ते मला नाही पटलं. आणि राहिला प्रश्न मोहिनीचा की ती म्हणते की माझ्या फॅमिली आता माझ्या बरोबर आहे, ठीक आहे. आदिती बोला, आता बघा हे सगळं आपण प्रश्न का उचलतो, कारण ऑलरेडी तिची लाईव्ह सोशल मीडियावर आहे, म्हणून आपल्याला काही चूक वाटलं तर आपण बोलतो, बरोबर वाटलं तर आपण बोलतो, नाहीतर आपण बोललोच नसतो आपल्याला जर एखादी गोष्ट माहीत नसती तर, ठीक आहे. तर आदिती काय बोलायची, माझ्या सासरच्या घरच्यांना अजिबात आवडत नाही की मी व्हिडिओ बनवलेलं. हां, आता ती बोलते माझ्या सासरचे घरचे बोलतात की बरोबर तू व्हिडिओ टाकले, आमचा मुलगाच नालायक आहे. माझे माहेरचे पण माझ्याबरोबर आहेत. माझा स्वराज झाला तेव्हा माझ्या नंदेने मला विचारलं पण नाही, एक फोन पण नाही केला. आता मला नको कोणीच, मी पण तशी बोलणार नाही. आणि आता ती बोलते की माझी नणंद मला फोन करते की बहिणी तुम्ही बरोबर आहात. तर हा प्रश्न माझ्या मनात आला होता, अजून कोणाकोणाच्या मनात आला ते मला नाही माहिती. मी काय मोहिनीच्या विरोधात नाही आहे, तिचं ती करते, फक्त आपल्याला काही चूक वाटलं तर आपण बोलतो. तर हा प्रश्न माझ्या पण मनात आलेला, पण ठीक आहे, आता फॅमिलीलाच काही फरक पडत नाही, शेवटी पैसा बोलत आहे. तर त्याच्यात मला नाही वाटत आपल्याला, म्हणजे मी तरी काय बोलेल, ठीक आहे. मग त्याच्यानंतर नवीन जो चॅनल ओपन झालेला आहे PR, त्या PRनी पण एक व्हिडिओ टाकलेला 0% रिॲक्शनवरती की तिने बारामतीमध्ये जाऊन हे केलं ते केलं वगैरे असं तसं, आणि तिला फसवलं. तर ते पण मला कुठेतरी ठीक नव्हतं वाटलं की ठीक आहे अर्ध गोष्ट बरोबर बोललेली पण फसवलं. तर बघा कोण एवढं टीनेजर नाही आहे की कोण कोणाला फसवेल, ठीक आहे. तर ते एक मला नव्हतं आवडलं. आणि 0% रिॲक्शनवाली सारखी बोलते मी खर्च केला. ऑब्व्हियसली आता कोणी कुठे फेमस व्हायला गेलं तर खर्च ते स्वतःच करणार ना, का गव्हर्नमेंट आपला खर्च करणार आहे. आता मी जरी कुठे केलं तरी माझा खर्च मीच करणार आहे ना, मग सारखं काय ते सांगायचं खर्च मी केला. आपण काय कोणते नेते आहोत का आपला खर्च गव्हर्नमेंट करणार आहे. तर तो एक प्रश्न माझ्या मनात आलेला. आणि जे तुमच्याबरोबर बारामतीमध्ये झालेलं आईसाहेबांचं आणि मोहिनीचं ठीक होतं की तुम्ही त्यांना बोललेलं तर त्या आल्या, त्यांनी जे पण काही झालं ते वेगळी गोष्ट आहे. पण ही जी 0% रिॲक्शनवाल्याने येऊन तिकडं जे प्रेझेंट केलं सगळं स्वतःच्या चॅनलवरती की बारामतीची कन्या सापडलेली आहे, आणि अजून तुम्हाला जर पुढे काय बघायचं असेल तर आत्ताच्या आत्ता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे जे होते हे मलाही नव्हतं आवडलं. तशा खूप काही गोष्टी झाल्या एवढ्या महिन्यात ज्या मला पण नाही आवडल्या, मनात खूप प्रश्न आले पण मी बोलले नाही. तर म्हणून मी तेच सांगते, मी कोणत्या टोळीतली वगैरे नाही आहे, मला वेळ भेटत नाही म्हणून मी व्हिडिओ बनवत नाही. आणि रिॲक्शन देण्यासाठी आपल्याला खूप सगळं बघायला लागतं, तेव्हाच आपण रिॲक्शन देऊ शकतो. डायरेक्टली असं उठून आपण बोलू शकत नाही, ठीक आहे. तर मला आता असं वाटतं की तुमचं कन्फ्युजन आहे ते दूर झालेलं असेल, आणि तुम्हाला स्वतःला माहिती आहे की मोहिनीने जेव्हा तुमच्यावर आरोप केलेला तर मीच 2-3 व्हिडिओमध्ये तुमच्याबद्दल बोलले होते की ते मोहिनी चूक बोलते आणि तू ते सिद्ध कर, हे तुम्हालाही चांगला माहिती आहे. त्या लाईव्हवर तुम्ही जेव्हा माझं नाव घेतलेलं की मोहिनीला बिचारीला काही कळत नाही, तेव्हा मला वाटतं पुरणपोळी ताई पण लाईव्हवर होत्या. तुम्ही त्यांना म्हणलेलं की मी तुझं प्रमोशन केलं आहे, आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे तुम्ही सगळ्यांचं प्रमोशन केलेलं आहे पण माझं नव्हतं केलेलं. पण मी कधीच तुमच्या विरोधात व्हिडिओ टाकलेला नाही, आधीही नाही आणि आत्ताही नाही. बाकी सगळ्यांनी कोणी कोणी टाकलेले आहे ते तुम्हाला स्वतःला चांगलं माहिती आहे. तर असं काहीच नाही आहे, मी तुमच्याही विरोधात नाही आहे अजिबात.
मी तुमचे व्हिडिओ बघते आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे आणि मला माहिती की कन्या माझे व्हिडिओ बघते, तर ती नक्की बघेल आणि नक्की तुमचं कन्फ्युजन दूर होईल. पण हो, मला कधी जर असं वाटलं की खरंच या विषयावरती बोललं पाहिजे तर असं नाही की मी रिॲक्शन देणार नाही. मला जर खरंच असं वाटलं की ह्या गोष्टीवर आपल्याला आता बोललंच पाहिजे तर मी नक्की रिॲक्शन देईल आणि नक्की मला काय वाटतं ते मी नक्की सांगेल. पण आता सध्याला मी फक्त हेच बघते की कुठे काय चाललेलं आहे, कारण की मला हे सगळं बघून असं वाटतं ना की कोणावरच विश्वास नाही ठेवला पाहिजे. कधी कोण भांडेल आणि कधी कोण एक होईल ना, काहीच सांगता येत नाही, खरंच काही सांगता येत नाही. बघा ज्याचं त्याचं मत आहे, मी काय कोणाला चूक किंवा बरोबर नाही बोलत आहे, मी जे होतं आहे ते सांगते. मी कोणाला कोण चूक आहे कोण बरोबर आहे मी हे नाही बोलत आहे, पण काय होतं आहे मी ते बोलते. जसं PR चॅनलने 0% एक दिवशी आधी असं रिॲक्शन दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं पॅचअप झालं. 0% तिला बोलली सोडू नकोस यांना, तर ते मला काही कळलं नाही. बट ठीक आहे, पण ते त्यांचं आहे, मी काय त्यांना चूक नाही बोलत आहे, त्यांचं जे पण काय असेल. परत जेव्हा आपण मोहिनीवर रिॲक्शन देत होतो तेव्हा 0% सगळ्यांना बोलत होती की यांना रोजगार भेटला, पण ती पण शेवटी तेच करत होते, दिवसातून 4-4 व्हिडिओ टाकत होते. तर त्यात आपली मासवाली ताई पण होती ज्या व्हिडिओ टाकत होता मोहिनीवरती, पण आता त्यांचं पण पॅचअप झालेलं आहे. इवन 0%वालीला पण चूक बोललं तर आपली मासवाली ताई जर तिथे असेल तर लगेच त्या उत्तर देतात. तर त्यांचं ते मला एक नव्हतं पटलं, बट ठीक आहे, तर त्यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. ठीक आहे, तर एवढंच मला बोलायचं होतं. मला नक्की जर कशावर वाटलं की बोलावंशी वाटलं तर मी नक्की बोलेल, असं नाही की मी नाही बोलणार, पण सध्याला वेळेमुळे नाही मी बोलत, एवढं जमत नाही आणि भरपूर चॅनल्स पण आहेत. तर आय होप तुमचं जे कन्फ्युजन आहे ते नक्की दूर झालं असेल आणि जर व्हिडिओ तुम्ही बघितला, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला, तर तुम्हालाही मला काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता, नक्की बोला. ठीक आहे, तर चला मग भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त रहा, बाय.